नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवते पॅनकेक। त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 2 बटाटे। एक छोटासाच बटाटा मी वापरलेला आहे। ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा ब्रेकफास्ट मध्ये किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकतात। इझी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी आहे। यासाठी बटाटे मी सोलून घेतले आहेत। आता याचे काप करून घ्यायचे आहेत। बटाट्याचे काप करून झाले आहेत। आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुवून झाल्यानंतर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले। आता याला बारीक करून घ्यायचे आहे। यामध्ये ॲड करते रवा, छोटी वाटी आणि अर्धी वाटी बेसन घातले। तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता। पुन्हा हे मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। अशा प्रकारे याची पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। यामध्ये ॲड करायचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा मी ॲड केलेला आहे। तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या तुम्ही ॲड करू शकतात। स्वीट कॉर्न सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि दही घालायचं आहे छोटी वाटी। आता याला फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जिरेपूड घालते, थोडीशी धनेपूड घातली आहे आणि चाट मसाला मी ॲड केलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। तडका पॅनमध्ये तडका देऊन घ्यायचा आहे। मोहरी घातली आहे, जिरं घालते आहे। गॅस मी बंद करून घेतलाय। त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून त्याचा तडका द्यायचा आहे। मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी घालते सोडा। थोडासा सोडा घालायचा आहे आणि त्यावर थोडंसं पाणी ॲड केलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तडका पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये थोडं बॅटर ॲड करून घ्यायचं आहे आणि याला एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे। एक बाजू झाल्यानंतर याला पलटून घेते। दुसरी बाजू सुद्धा अशीच होऊ द्यायची आहे। चवीला खूप टेस्टी आणि चटपटीत लागते। नक्की ट्राय करा। पोटभर नाश्ता होतो हा। मुलं अगदी आवडीने खातील। अशा प्रकारे एक पॅनकेक रेडी आहे। दुसरा पॅनकेक करायला घेते। पलटून घ्यायचा आहे। दोघं बाजूने व्यवस्थित पॅनकेक झालेला आहे। दुसरा सुद्धा पॅनकेक रेडी आहे। तुम्ही चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा।